चला तर मग मंडळी ही आता समरने ही स्वानंदीला प्रपोज केलं आणि स्वानंदीने त्याचं उत्तर देऊन टाकले. मग आता पुढची मज्जा. आता निकिता आणि आजी काय प्लॅनिंग करतात ते बघूया आपण आजच्या भागात. तर आजी आणि निकिता फोनवर बोलत असतात तेव्हा ते दोघं समरचा आणि आत्तापर्यंतचा स्वानंदीचा प्रवास ते दोघं एकमेकांना सांगत असतात की कसे होते ते दोघं. आणि निकिता आजीला सांगते की आज वटपौर्णिमेच्या दिवशी स्वानंदीने तिचं उत्तर दिलं. तेव्हा ते हेही बोलत असतात की आजी म्हणत असते की मला ते दोघं वाटतच होते की जेव्हा स्वानंदीला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला वाटलं होतं. तेव्हा निकिताही बोलते की खरंच ना, ते तेव्हापासूनच मेड फॉर इच अदर होते. पण आजी आठवतं ना गं, कसले भांडायचे गं ते दोघं. तेव्हा आजी बोलते की हो ना. तेव्हा आजी आणि निकिता दोघं बोलत असतात. तेवढ्यात निकिताला एक आयडिया सुचते. तेव्हा निकिता बोलते की आजी तुला आठवतं का गं त्यांची फर्स्ट नाईट कशी झाली होती ते? तेव्हा आजी बोलते अगं मग चांगलंच आठवतं, अक्षरशः कोंडलं होतं त्या दोघांना आतमध्ये. तेव्हा निकिता बोलते मीच कोंडलं होतं. पण आजी आता ती पाहिजे तशी झाली नव्हती ना त्यावेळेस. मग आत्ता ती व्हायला पाहिजे ना. तेव्हा आजी बोलते की चांगली आयडिया आहे, पण कसं करणार? निकिता विचार करते. तेव्हा निकिता बोलते की आजी मी एक काम करते, मी विचार करते आणि मग तुला कॉल करते, ठीक आहे? तेव्हा ती फोन ठेवते. इकडे आजी फोन ठेवल्यावर खूपच खुश असते. तेवढ्यात मल्लिका ती बोलते की काय आई फारच खुश दिसत आहे. तेव्हा आजी बोलते की खुश तर असायलाच हवं ना. अगं पिंट्या आणि आपली स्वानंदी प्रेमात पडले. आता पतवंडांचं तोंड पाहायला मी रेडी होणार लवकर. तेव्हा आजी बोलत बोलत तेवढ्यात समर आणि स्वानंदी तिकडनं येते. तेव्हा आजी बोलते की मी आलीच हं, आणि आजी चालली जाते. तेव्हा मल्लिका मनात बोलते की वाट बघ म्हातारडे, आता तुझी पतवंड नाही माझी नातवंड खेळणार. माझा अंशू आणि त्याच्या मुलाचं हे सगळं साम्राज्य असणार. मल्लिका तिथून चालली जाते. तेव्हा आजी समर आणि स्वानंदीकडे येते आणि बोलते की नजर नको लागायला नव्या जोडप्याला. तेव्हा समर बोलतो की आजी नवं काय नवं? तेव्हा आजी बोलते की हो मग नवंच जोडपं आहे ना. तेव्हा तेव्हा आजी बोलते की आता तुम्ही दोघांनी एकमेकांना ॲक्सेप्ट केलं आहे ना, आता तुमचं सुखाने संसार होणार बघा. तेव्हा समर बोलतो की आजी पण आम्ही दोघांनी एकमेकांची म्हणजे ॲक्सेप्ट केलं आहे हे तुला सांगितलं कोणी? तेव्हा आजी बोलते की मग माझे खबरी पसरलेले असतात सगळीकडे. तेव्हा समर बोलतो की हॅं? तेव्हा तो स्वानंदीकडे बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मी नाही. तेव्हा समर बोलतो की अहो पण स्वानंदी मॅडम तुम्ही माझ्या गुप्तहेर म्हणून काम करत होतात, आता तुम्ही टीम बदलली. तेव्हा स्वानंदीला हसायलाही येत असतं. स्वानंदी लाजत लाजत बोलते की अहो ते मी नाही सांगितलं आजींना, निकिताताईंनी त्यांना सांगितलं. आणि स्वानंदी लाजून तिथून चालली जाते. तेव्हा समर बोलतो की निकिता डार्लिंग धन्य आहेस तू. आणि समरलाही हसायला येतं. इकडे रोहनच्या घरी ते सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदा लोणचं दे. आणि मंदाकिनी फोनमध्ये असते. तेव्हा तिचं लक्षच नसतं. तेव्हा रोहन बोलतो की आई तुझं काय चाललं आहे? काय फोनवर बघतेस? एरवी आम्हाला सांगत असतेस ना की जेवताना फोन बघू नका म्हणून. आणि तुझं काय चाललं आहे? बाबांना काय हवं नको ते बघ. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे ती फोटो पाठवणार आहे ना, तिच्या मेसेजची वाट बघते मी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की एवढं काय ते? तेव्हा तेव्हा मंदाकिनी बोलते की थांबा थांबा आले फोटो. तेव्हा ती फोटो बघते आणि वटपौर्णिमेचे फोटो बघत असते. अंशूने उचलून घेतलेलं असतं. तेव्हा ती सगळ्यांना फोटो दाखवते. बघा बघा किती अंशुमनराव काळजी करतात बघा. तेव्हा स्वानंदीचे बाबा फोटोकडे एकही लक्ष देत नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो तुम्हाला कौतुकच नाही, मुलीची पहिली वटपौर्णिमा होती ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मुलीची नाही मुलींची, नंदूची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. तेव्हा मंदा बोलते की स्वानंदीची वटपौर्णिमा पहिली होती हे बरं आठवलं तुम्हाला, लक्षात राहिलं. मग नंदू सूसची ही पहिलीच वटपौर्णिमा होती ना. तेव्हा बघा बघा किती उचलून घेतले, किती काळजी करतो तो तिचं. तेव्हा रोहन बोलतो की उचलायची काय गरज होती, तिच्या पायाला काय झालं आहे? तेव्हा मंदाकिनी बोलते की लागलं आहे ना पायाला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की कसं काय? तेव्हा मंदाकिनी बोलते की पडली ना ती बाथरूममधून घसरून. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नक्की बाथरूममध्येच पडली ना, म्हणजे तुला माहिती आहे अंशुमन कसा आहे ते, त्यामुळे म्हणून मी माझं विचारलं. तेव्हा मंदाकिनी डोक्याला हात लावते आणि बोलते की अहो कशाला, अहो प्रूफ बघितला ना किती काळजी घेतात ते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आता तूच विचार कर की ती नक्की पडली कशी आहे ते. इकडे सुश आणि अंशू त्यांच्या खोलीत असतात. अंशू त्याच्या फोनमध्ये असतो. तेव्हा सुश बोलते की अंश तेवढा स्प्रे द्या ना, बघा ना किती स्वेलिंग आली माझ्या पायाला.
तेव्हा अंशुमन बोलतो की होईल ठीक. तेव्हा सुश बोलते की बघा ना एकदा किती स्वेलिंग आली म्हणून. तेवढ्यात स्वानंदी तिकडनं सुशाती खिचडी घेऊन येत असते. तेव्हा तेव्हा लगेच अंशूचं लक्ष जाताच तो पटकन सुशकडनं स्प्रे घेतो आणि बोलतो की अगं अगं तू कशाला मारते स्प्रे, मी आहे ना. तेव्हा तो मुद्दामच स्वानंदीसमोर नाटक करत असतो, स्प्रे मारायचं, तिच्या पायाखाली उशी ठेवतो आणि काळजी करायचं नाटक करत असतो. तेवढ्यात सुशचं लक्ष स्वानंदीकडे जातं. तेव्हा ती बोलते की ताई, बघितलंस ना किती काळजी करतात माझी, पण तू का आली आहेस. तेव्हा अंशूही बोलतो की वहिनी अगं ये बस. तेव्हा स्वानंदी बोलते की तुझ्यासाठी खिचडी घेऊन आली होते. तेव्हा सुश बोलते मला खिचडी नको आहे. तेव्हा अंशुमन बोलतो मुद्दामच स्वानंदीसमोर घेतो आणि बोलतो की सुश असं कसं, तुला गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना, घे बरं माझ्यासाठी प्लीज खा म्हणून. तेव्हा सुश बोलते की ठीक आहे चालेल. तेव्हा अंशू बोलतो की आलोच मी. तेव्हा तो फोन घेऊन चालला जातो. स्वानंदी सुशजवळ बसते आणि बोलते की खूप लागलं आहे का राजा, मी तुला भरवू. तेव्हा सुश बोलते की ताई आता मी लहान नाही राहिली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश तुझ्या पायाला लेप लावून देऊ, मी आणून देऊ. तेव्हा सुश बोलते की नाही ठीक आहे. तेव्हा स्वानंदी तिथे बसते आणि बोलते की सुश मला खरं सांग कसं झालं हे सगळं. तेव्हा सुश थोडी गोंधळते आणि बोलते की ताई सांगितलं ना मी, अगं मी बाथरूममधनं पडली, साबणाचं पाणी होतं आणि मला कळलंच नाही ते. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही तू स्वतःबद्दल खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे ना, तू स्वतःची किती काळजी घेते हे मला माहिती आहे, म्हणून मी विचारलं की अंशूने काही. तेव्हा सुश बोलते की ताई तू बघितलं ना ते माझी किती काळजी घेतात ते म्हणून. तेवढ्यात मल्लिका येते आणि बोलते की अगं अगं काय बोलतेस तू, अगं स्वानंदी तिने सांगितलं ना बाथरूममधनं पडली म्हणून, आणि काळजी काही तुलाच नाही फक्त आम्हाला पण काळजी आहे ना. आणि कसं आहे ना, आता ते दोघं नवरा बायको आहे, ते एकमेकांवर किती प्रेम करतात. आता तू बघितलं ना त्यांची वटपौर्णिमा पण किती छान झाली आहे. आणि तू सारखं सारखं त्या अंशूबद्दल निगेटिव्ह बोलत राहिलं तर त्या दोघांमध्ये कसं पॅचअप गोष्टी होणार. आणि आपण काय करायला पाहिजे, आपण उलटून जुळवून आणायला पाहिजे. आणि तू तर निगेटिव्ह बोलते त्याच्याबद्दल. तेव्हा स्वानंदी बोलते की मी काही म्हटलीच नाही काकू, फक्त एवढंच की तुम्हालाही माहिती आहे तुमचा मुलगा रागा संतापात काय करतो ते. तेव्हा मल्लिका बोलते की आहे मी काळजी करायला. तेव्हा सुशी बोलते की ताई तू नको काळजी करू आमची, तू आहे ना आम्हाला स्पेस दे, तू जा बरं इथून, मी खाते. तेव्हा मल्लिका बोलते की खरंच अगं जा तू, मी आहे काळजी करायला. तेव्हा स्वानंदी तिथून चालली जाते. स्वानंदी गेल्यावर मल्लिका सुशजवळ बसते आणि बोलते की मी तुलाच म्हटलं होतं ना की ती खोदून खोदून विचारते स्वानंदी, आणि ती पुन्हा विचारणार, तेच तेच प्रश्न करणार, पण तुला माहिती ना काय उत्तर द्यायचं आहे. तेव्हा सुश बोलते की हो. तेव्हा सुश खायला लागते. तेव्हा मल्लिका बोलते की मी भरवते ना. तेव्हा सुश बोलते की नाही. तेव्हा मल्लिका बोलते की नाही भरवते ना. तेव्हा मल्लिका एक घास भरवते, दुसराही भरवते आणि बोलते की आता तू खा, आलीच मी. इकडे समर निकिता आणि आनंदला फोन करून निकिताला बोलत असतो की काय गं, म्हणजे तू वर्षानुवर्ष तू माझी मैत्रीण असून तू आजीचं खबरी म्हणून काम करत होती. तेव्हा निकिता बोलते की हो मी वर्षानुवर्षापासून तेच करत आली आहे. तेव्हा समर बोलतो की बघितलंस ना आनंद तुझी बायको कशी आहे. तेव्हा निकिता बोलते की त्याला काय बोलतेस, बघ कसा हसतोय, तोही आमच्यातलाच आहे आला मोठा. तेव्हा समर बोलतो की अरे तुम्ही माझे मित्र आहात ना, बरं बघून घेईल मी. तेव्हा निकिता बोलते की बघशील ते बघशील, राहू दे, मित्र आहोत ना म्हणूनच आम्ही एवढं करतोय. आणि ते जाऊ दे सगळं, आजचा दिवस लक्षात राहायचं आहे. ॲनिव्हर्सरी कसं लक्षात ठेवतोस ना, तसा आजचा दिवस हा कायम लक्षात राहायला पाहिजे. तेव्हा समरलाही खूप छान वाटतं. तेव्हा आनंद बोलतो की समर, जेव्हा तू स्वानंदी बहिणीला प्रपोज केलं तेव्हा तुला काय वाटत होतं रे. तेव्हा समर बोलतो की प्रपोज मी केलं आणि 2 दिवस मी एकदम अस्वस्थ होतो, म्हणजे मला उत्तर त्यांचं माहिती होतं, पण आपल्या प्रिय व्यक्तीच्या तोंडून ऐकण्यासाठी मी असं कासावीस झालो होतो. आणि तुला माहिती जेव्हा त्यांनी सुद्धा माझ्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर दिलं ना, तेव्हा तुला माहिती असं झालं ना की तिथे सगळ्या गोष्टी थांबून गेल्यासारख्या वाटत होत्या मला, आणि फक्त आम्ही दोघंच. तेव्हा समोर थोडा स्टक होत असतो. तेव्हा निकिता बोलते की हरवले वाटतं, ओ राजवाडे राजवाडे. तेव्हा समर बोलतो की आहे मी. तेव्हा समर बोलतो की हे प्रेम, हे सगळ्या गोष्टी ना माझ्या आयुष्यात पुन्हा कधी येतील असं वाटलंच नव्हतं मला. तेव्हा आनंद बोलतो की हाय हाय हाय. इकडे निकिता आणि आनंद समरला सगळ्या टिप्स देत असतात की बायकांना काय हवं काय नको असतं, कसं कसं काय करायचं. आणि आनंदही सांगत असतो की प्रत्येक वेळेस बायकांना सॉरी म्हणायचं, काय झालं ते सगळं सांगायचं.
तेव्हा समर बोलतो की मी का सॉरी म्हणू. तेव्हा आनंद बोलतो की म्हणायचं असतं आणि तेही न फेल होता. तेव्हा निकिता बोलते की ते पुढचं झालं, आता ते सगळं जाऊ दे, आजचं काय. तेव्हा समर बोलतो की काय आजचं. तेव्हा निकिता त्याला टिप्स देत असते की हे बघ, स्वानंदी आली ना जवळ, तिचा मस्त असा हात पकड, तिच्या डोळ्यात बघ. तेव्हा आनंद बोलतो की हो, जसं विहिरीत बघतोस ना खोलपर्यंत तसं डोळ्यात बघ. तेव्हा निकिता बोलते की आणि मग हलकंसं तिला जवळ घे. आणि तेव्हा समर बोलतो की हे काय, मी असं काही करणार नाही आहे. तेव्हा निकिता बोलते की अरे असं करायचं असतं, लव्ह लँग्वेज बोलतात याला आणि बायकांना हे आवडते. तेव्हा समर बोलतो की बाय आणि फोन ठेवून त्याला हसायला येत असतं. तेवढ्यात स्वानंदी वॉशरूममधून तोंड पुसत पुसत येते आणि बोलते की का काय झालं हसायला. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो एकटेच काय हसतायत, काय झालं. तेव्हा समर बोलते की ते आनंद आणि निकिता ते चिडवत होते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय. तेव्हा समर बोलतो की ते आपल्या दोघांवरनं. निकिता ती एवढी आगाऊ झाली ना, ती तिची लव्ह लँग्वेज मला सांगत होती कसं काय ते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय सांगत होती. तेव्हा समोर बोलतो की ती निकिता तर बोलते की स्वानंदी मॅडम आल्या ना, त्यांचा असा हात पकड. आणि तेव्हा समोर लगेच जीभ चावतो. तेव्हा स्वानंदी बोलते की पकडा ना मग. तेव्हा स्वानंदी समोर हात करते आणि समोर बघतच राहतो. तेव्हा समोर बोलतो की खरंच. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा समोर उभा राहतो आणि स्वानंदीचा हात पकडतो. तेव्हा स्वानंदी दुसराही हात पुढे करते. तेव्हा समोर तिचा दुसराही हात पकडतो आणि ते दोघं एकमेकांकडे बघून स्माईल करत एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवलेले असतात. हेच पटकन मंदाकिनी तिकडनं मल्लिका तिकडनं जात असते. मल्लिका बघते. तेव्हा मल्लिका गुपचूप बाजूला जाऊन बघत असते आणि बोलत असते की काय चाललं आहे या दोघांचं. मी तर या दोघांमधलं डिस्टन्स वाढवायचा प्रयत्न करत आहे आणि हे चांगले जवळ येत आहेत. नाही असं व्हायला नको. मल्लिका विचारात पडते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.